10 एप्रिलला आहे श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन. सलग 11 दिवस तुम्हाला ही उपासना करायची आहे. 31 मार्च पासून 10 एप्रिल पर्यंत. खूप जण सांगतात ना की आमची उपासना फल आम्हाला देत नाही. त्यांच्याकरता मला हे सांगणं आहे, जोपर्यंत तुमच्या पितरांना सद्गती मिळत नाही, त्यांचा आशीर्वाद तुमच्यापर्यंत पोहोचत नाही, तोपर्यंत तुम्हाला बऱ्याचदा तुमच्या उपासनेचं फळ नाही मिळत. म्हणूनच उद्यापासून करणाऱ्या उपासनेच्या पूर्वी तुम्हाला पितरांचं स्तोत्र नक्कीच म्हणायचं आहे. ते तुम्हाला काय आहे मी कमेंटमध्ये देणार आहे. घराच्या दक्षिण दिशेस तोंड करून पितरांना स्मरण करून पितृस्तोत्र नक्कीच म्हणा. त्यानंतर स्वामींच्या उपासनेला लागायचं आहे. श्री स्वामी समर्थ जप 108 वेळा म्हणायचं आहे. श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत तुम्हाला रोज 3 अध्याय करायचे आहेत. मित्रांनो, श्री गुरुचरित्र रोज 1 अध्याय किंवा पारायण करायचं आहे. रोज 11 वेळा तारक मंत्र पठण करायचं आहे. स्वामी तुम्हाला नक्कीच त्याचं फळ देतील. धन्यवाद.